मी कोल्हापूरला आल्यानंतर आपल्या प्रसारमाध्यमामध्ये हे मी पाहिलं. या ऑडिओ क्लिपची मला काही माहिती नाही. मी गेल्यानंतर माहिती घेण्याचा प्रयत्न करेन. परंतु आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बहिणींनी त्यांच्या वतीनं सूत्रांनी जाहीर केलं की बाबा आम्ही लवकरात लवकर कोर कमिटीची बैठक घेऊन आपल्या पक्षामध्ये हा जे मतभेद चालू आहेत ते आम्ही निश्चितपणे संपवून वाटते सुनेत्रा पवार बहिणी या सगळ्या हे पेल्यातलं वादळ ठरेल आणि वादळ शांत होईल. नाही, मी अजून काही ऐकून घेतलं नाही. मी उद्या समजून घेईन आणि त्यावर भाष्य करेन. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. नाही, सेवा देण्यासाठी प्रयत्न केला. आता तटकरे साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत आणि मला वाटते म्हसळा नगरपालिकेचा जो नगराध्यक्ष निवडलेला होता त्याला राजीनामा देऊन तटकरे साहेबांचा नगराध्यक्ष त्यांच्या मतदारसंघातला केलेला आहे आणि उपाध्यक्ष हा शिवसेनेचा होणार आहे अशी मी बातमी ऐकलेली आहे. मला वाटते शिवसेना आणि राष्ट्रवादीचं रायगडमधील भांडण हे लवकरच संपेल आणि एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे साहेब यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्षातलं हे सगळं ऑडिओ क्लिपचं प्रकरण पाहता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदिती तटकरेंचं पद काढून घेतलं जाईल अशा पद्धतीचा एक दावा रोहित पवारांनी. आता रोहित पवारांचा आणि आमच्या पक्षाचा काही संबंध नाही. वास्तविक त्यांनी आमच्या पक्षाबद्दल बोलावं हे एक फार मोठं आश्चर्य आहे आणि म्हणून ज्या वेळा सुनेत्रा पवार बहिणी जसा निर्णय घेतील त्याप्रमाणे ते घडेल. नाही, अजून गोकुळबद्दलचं जे मी भाष्य केलेलं आहे किंवा लवकरच निवडणुका लागतील आणि मला वाटतं ती आता वेळ लवकर आलेली आहे. शिवाजी पाटील म्हणतात की गोकुळमुक्त मुश्रीफ करू. मुक्त गोकुळ करू. ते कोण सभासदाने करायचं काय शिवाजीरावांना? पण 2 दिवसापूर्वीच तुम्ही आभार मानले होते, ते काही बोललेले नाही. पण नाही, व्यक्तिगत टीका केलेली आहे. व्यक्तिगत टीका, राजकीय टीका काय चालतं? सातत्यानं महायुती म्हणूनच ही निवडणूक लढवणार असं अजूनही ही निवडणूक महायुती म्हणूनच होईल आणि महायुतीचाच अध्यक्ष होईल. नाही मग त्यामुळे त्याने आमदार म्हणून त्याला अधिकार आहे ते घेतला असेल त्याला. पण जिल्हा बँकेच्या माध्यमातून देखील कारखानदारांना चुकीच्या पद्धतीनं कर्जांचं वाटप केलं गेलंय अशा पद्धतीचा दावा देखील केला आणि येत्या काळामध्ये हे सगळी प्रकरणं मी बाहेर आणणार आहे. हे चांगलं आहे ना. कारखानदारांनी त्याची नोंद घ्यावी. दाव्यासाठी ज्या पद्धतीचे आरोप केले जातात, कितीही काही करा पण गोकुळमध्ये कोणताही भ्रष्टाचार निघणार नाही असा विश्वास आहे तुमचा? 100% 5 वर्षाचा. राष्ट्रवादी 24 आमदार कुठतील असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी. 24 आमदार भाजपच्या वाटेवर आहेत असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी. आता मी तुम्हाला सांगितलं की रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल का बोलतायत हे मला कळत नाही. आता मी काही अधिक बोलणं योग्य नाही, परंतु त्यांनी वास्तविक संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. गोकुळच्या संदर्भात एका पद्धतीनं आपले कार्यकर्ते गेल्या काही वर्षातला गोकुळच्या कारभाराच्या चौकशीची मागणी किंवा माहिती मला आमचे कार्यकर्ते नाहीत, हां, संस्था प्रतिनिधी असतील. ठीक आहे, त्याची चौकशी होईल. नाही, पण हे सगळं बघता महाडी काय मुश्रीफ असा एक वाद नवीन तयार होतो असं वाटत नाही. तर काय गरज नाही, तसं काय कुठे संस्था प्रतिनिधी काय मागावं आणि कुणाच्या जावयाला किती तो आता त्या ज्यांनी मागितले त्यांना विचारा, मला काय माहिती नाही. बात दूर तक जाएगी. आता ज्यांनी मागितलेलं आहे ज्यांनी बोललेलं आहे त्यांना विचारायला मला काय विचारायची गरज आहे? कारण मी काय माझं नाव नाही काय. नाही, पण अजूनही महाडी या सगळ्या प्रकरणामध्ये मौन महाडिकांचं आहे. कसं बघता? माझंही मौनच आहे ना. नाही, तुम्ही काहीतरी बोलताय तरी किमान मी आता मंत्री असल्यामुळे तुम्ही आमच्या पुढे येता, त्यांना जरा जाऊन विचारा. ठीक आहे, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.